नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज नवा आठवडा, नवा दिवस, नवा प्रश्न आणि नवी चर्चा. आजचा माझा प्रश्न आहे साहित्य संमेलनाविषयी. साहित्य संमेलनाध्यक्ष आनंद यादव यांनी राजीनामा द्यावा आपला पदाचा, अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहे. काल आनंद यादव यांनी देहूमध्ये जाऊन माफी मागितली. तुकारामाच्या चरणी त्यांनी डोकं टेकलं, तरी सुद्धा वारकरी मानायला तयार नाहीत. त्यांचं असं म्हणणं आहे संमेलनाध्यक्ष आहेत आनंद यादव, त्यांनी हे अध्यक्षपद सोडलं पाहिजे, तरच आमचं मन शांत होईल. आज माझी चर्चा याविषयीच आहे. आनंद यादव यांच्या राजीनाम्याची जी काही मागणी वारकरी संप्रदायाने केली आहे ती योग्य आहे का? ती लेखन स्वातंत्र्यावर गदा आहे का, की आनंद यादवांची चूक झाली आहे? दुसऱ्या बाजूला वारकऱ्यांना राजकारणाची चटक लागते आहे का, याचाही मी इथे विचार करणार आहे. माझ्यासोबत आहेत नेहमीप्रमाणे नामवंत पाहुणे. पुण्याहून आहेत माझ्यासोबत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह आणि सुप्रसिद्ध समीक्षक डॉक्टर विभा देशपांडे. माझ्यासोबत पुण्याहूनच आहेत लोकमतचे संपादक अनंत दीक्षित. माझ्यासोबत येणार आहेत हरिभक्त परायण बापूसाहेब मोरे देहूकर. बापूसाहेब मोरे हे संत तुकाराम देवस्थान देहूचे अध्यक्ष आहेत. आणि माझ्यासोबत नागपूरहून आहेत श्रीपाद भालचंद्र जोशी. श्रीपाद भालचंद्र जोशी हे प्रगतिशील लेखक संघाचे कार्याध्यक्ष आहेत. नागपूरला जेव्हा साहित्य संमेलन झालं होतं त्या संमेलनाचे ते कार्यवाह सुद्धा होते. मी चर्चेला सुरुवात करतोय डॉक्टर विभा देशपांडे यांच्यापासून. देशपांडे, मला सांगा, ही जी मागणी केली आहे महाबळेश्वरच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा आनंद यादव यांनी, याविषयी तुमची भूमिका काय आहे? आमची भूमिका अखिल भारतीय साहित्य महामंडळाची जी भूमिका आहे तीच महाराष्ट्र साहित्य परिषदेची आहे, कारण आम्ही त्याचे घटक संस्था आहोत. ती भूमिका अशी आहे की मुळामध्ये घटनेमध्ये कोणत्याही अध्यक्षाचा राजीनामा मागण्याची सोय नाही आहे आणि नियम नाही आहे किंवा कायदाही नाही आहे. हा एक भाग आहे. दोन गोष्टी वेगळ्या आहेत की डॉक्टर यादव यांच्या कादंबरीबद्दल जी काही प्रतिक्रिया उमटलेली आहे ती प्रतिक्रिया ही वेगळी असू शकते आणि आहे, आणि दुसऱ्या बाजूला त्याचा राजीनाम्याशी काही संबंध नाही असं आम्हाला वाटतं आहे. आणि हा राजीनामा आम्ही मागण्याचा प्रश्नच येत नाही आहे, कारण लोकशाही पद्धतीने डॉक्टर यादव हे निवडून आलेले आहेत. ते नियोजित अध्यक्ष आहेत. 20 तारखेला त्यांना अध्यक्षपदाची सूत्रं दिली जातील आणि नंतर ते अधिकृत अध्यक्ष म्हणून जाहीर होतील किंवा ते कामकाज पाहू लागतील, असा त्याचा भाग आहे. त्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत, त्याची गल्लत करू नये असं आमचं मत आहे. दोन गोष्टी वेगळ्या आहेत, त्यांची गल्लत करू नये असं विभा देशपांडे यांचं म्हणणं आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह आहेत आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची सुद्धा हीच भूमिका आहे, हेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. मी जातोय पुण्याला. अनंत दीक्षित, ज्येष्ठ पत्रकार, लोकमतचे विकास संपादक माझ्यासोबत आहेत. दीक्षित सर, मला सांगा, ऐकलं तुम्ही देशपांडे, विभा देशपांडे यांचं काय म्हणणं आहे? तुमचं काय म्हणणं आहे? वारकरी जरा अतिरेक करतायत का? या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने जो वाद पुढे आलेला आहे त्यातून 3 महत्त्वाचे प्रश्न आलेले आहेत असं मला वाटतं. एक म्हणजे सर्जनशील कलावंत किंवा लेखक जेव्हा कुठलीही कलाकृती साहित्य लिहितो तेव्हा त्याला काहीतरी प्रेरणा झालेली असते. त्याला आतून असं वाटत असतं की आपण लिहिलं पाहिजे आणि तो ते प्रसिद्धही करतो. त्यामुळे त्याने जे लिहिलेलं असतं त्या लेखनाशी एक इमान ठेवणं, प्रामाणिकपणा ठेवणं आणि निष्ठा ठेवणं आवश्यक असतं. डॉक्टर यादव यांनी ज्या अर्थी त्या संदर्भामध्ये माफी मागितलेली आहे आणि ज्या अर्थी ते पुस्तक बाजारातून परत घेतल्याचं जाहीर केलेलं आहे त्या अर्थी त्यांनी आपली चूक झालेली आहे हे मान्य केलेलं आहे असं मला वाटतं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून असा उपस्थित केला जातो की यापुढे अशी प्रथा पडेल की काय की संवेदनशीलपणे न लिहिता काहीतरी लिहिलं तर त्याच्या संदर्भात माफी मागितली की विषय मार्गी लागतो, असा पेच पडेल की काय असं एक वाटतं. तिसरा महत्त्वाचा प्रश्न असा पडतो की सहिष्णुता आणि विवेक या दोन गोष्टी वारकरी संप्रदायाच्या पायाभूत गोष्टी आहेत. असं असताना संघटितरित्या जर असहिष्णुपणानं हे आंदोलन पुढे नेलं तर याचे परिणाम महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनावरती काय होतील? चर्चेने, संवादाने, वादविवादाने प्रश्न उलगडण्याची आपली पद्धत आहे, त्याच्यामुळे नवा विचार येऊ शकतो, प्रसृत होऊ शकतो. हे सगळं बाजूला ठेवायचं. वारकरी संप्रदायाची परंपरा क्षमाशील वृत्तीची आहे. डॉक्टर यादव यांनी 2 वेळेला तिथे जाऊन माफी मागितली, 2 किंवा 3 वेळेला. असं असताना साहित्य संमेलनाला होऊ देणार नाही किंवा संमेलनाला आमचा विरोध नाहीये पण डॉक्टर यादव अध्यक्ष व्हायला आमचा विरोध आहे, अशी जी ती भूमिका घेतात ती कितपत ताणायची याचा विचार करायला पाहिजे असं मला वाटतं.
कारण कलेच्या साहित्याच्या निर्मितीच्या क्षेत्रामध्ये जेव्हा असे प्रश्न तयार होतात तेव्हा त्याच्या पाठीमागे राजकीय आणि सामाजिक ताणतणाव असतात आणि म्हणून त्याचे पडसाद इतरत्रही उमटू शकतात. म्हणून याचा अतिशय गंभीरपणाने विचार केला पाहिजे. लेखकाने लिहिताना विनोदी साहित्य जरी लिहिलं तरी त्याचा गांभीर्याने विचार करावा लागतो. कुठलंही लेखन किंवा कलाकृती गांभीर्यपूर्वक निर्माण केल्याशिवाय होत नाही आणि ती केल्यानंतर त्याची जबाबदारी स्वीकारणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे डॉक्टर यादव यांनी 2 वेळेला माफी मागितल्यानंतर या प्रश्नातला ताण सैल करावा आणि हे साहित्य संमेलन करावं. कारण या साहित्य संमेलनाशी ज्यांचं जमत नाही, ज्यांना मान्य नाही, असे साहित्यिक पण भरपूर आहे. गंमत अशी आहे की मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भरपूर आहेत, पण त्यांच्यापैकी कोणीही याच्या संदर्भात काहीही बोलताना दिसत नाही. हे काय कोड आहे मला समजत नाही, हे नाही. तर दुर्दैवाची गोष्ट आहे आणि त्याविषयी मी येणार आहे चर्चा करणार आहे की मराठी साहित्यिक अशा महत्वाच्या विषयावर तोंडाला कुलूप लावून का बसतात हे मी विचारणार आहे. पण त्याआधी मला जायचंय नागपूरला. श्रीपाद भालचंद्र जोशी माझ्या बरोबर आहेत. काय म्हणणं आहे तुमचं जोशी? तुम्ही दोघांच्याही भूमिका ऐकलेल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं, संमेलनाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा आनंद यादव यांनी द्यायला पाहिजे की वारकऱ्यांनी माघार घ्यायला पाहिजे? मुळामध्ये राजीनामा देण्याचा किंवा माघार घेण्याचा या दोन्ही भूमिका ज्या आहेत या इतक्या टोकापर्यंत ताणण्याची या संपूर्ण प्रकरणात काय गरज आहे हा प्रश्न आपण वारकऱ्यांना विचारला पाहिजे. दुसरा मुद्दा असा आहे की अनंत दीक्षित फार चांगलं म्हणाले आता की मुळामध्ये तुकाराम हा तुका आकाशा एवढा झाला होता आणि आपण किती लहान होतो या सगळ्या प्रकारामध्ये. तुकारामाची संपूर्ण परंपरा ही आध्यात्मिक लोकशाही या संतांनी जी निर्माण केली तिच्यातून आपल्या राजकीय लोकशाहीची त्यात बीजे आहेत आणि आज आपण अशा लोकशाहीकडे चाललोय की जिचा पाया विवेकावर असणं अत्यंत आवश्यक आहे. अशा वेळेला जर आपण सहिष्णुतेला खतपाणी घालण्याऐवजी असहिष्णू वृत्तीचा पुरस्कार करणार असू तर आपण तुकाराम विरोधी कृत्य करतो असं माझं मत आहे. तुकाराम विरोधी कृत्य करतोय असं मत मांडलेलं आहे श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी. माझ्यासोबत हरिभक्त परायण बापूसाहेब मोरे देऊकर पण येणार आहेत. मला असा आता निरोप मिळालाय की ते या नश्वर जगामध्ये ट्रॅफिक जॅम मध्ये सापडलेले आहेत. तोपर्यंत मी चर्चा पुढे चालू ठेवणार आहे पण त्यांची बाजूही घेणार आहे. मी पुन्हा जातोय डॉक्टर विभा देशपांडे यांच्याकडे. विभा, मला सांगा की तुम्ही संयोजक आहात या सगळ्या संमेलनाचे, तुमची संस्था किंवा अखिल भारतीय महामंडळ. आता यातून कसा मार्ग तुम्ही काढणार आहात? काय तुम्हाला वाटतं, वारकऱ्यांना कसं तुम्ही पटवणार आहात? एक तर काल आम्ही हा प्रयत्न करून पाहिला की सामोपचाराने त्यांच्याशी संवाद करून काही जमणं शक्य आहे का. त्यासाठी काल आम्ही देहूला निरनिराळ्या प्रकारचे प्रतिनिधी जाऊन त्यांना भेटलो. परंतु त्या 3 मागण्यांपैकी 2 मागण्या बाजूला गेलेल्या आहेत. त्यांच्या 3 एकूण मागण्या होत्या की त्यांनी माफी मागावी, पुस्तक मागे घ्यावं वगैरे वगैरे, आणि तिसरा राजीनामा द्यावा. आता त्यातल्या माफी मागण्याचा आणि पुस्तक मागे घेण्याचा किंवा थांबवण्याचा प्रयत्न झालेलाच आहे. आता याच्यामध्ये फक्त राजीनाम्याचा मुद्दा याच्यावर ते ठाम राहिलेले आहेत, पण त्या सामोपचाराने काही मिटेल असं काल काही दिसलेलं नाही आहे. आमच्या म्हणण्याप्रमाणे, संयोजनाप्रमाणे आम्ही रितसर संमेलनाचा कार्यक्रम करणार किंवा तो भाग होणारच. आता याच्यानंतर ते काय त्याची प्रतिक्रिया व्यक्त करतायत त्याची काय आम्हाला कल्पना नाही. आचार्य आमचं असं म्हणणं आहे की ज्या कादंबरीविषयी काही तुमचे आक्षेप आहेत किंवा काही आक्षेपार्ह भाग तुम्हाला त्रासदायक झालेला, आणि तो खराही आहे की ज्याच्यामुळे लोक अस्वस्थ झाले असतील असं आपण धरूया, तर त्या ठिकाणी त्यांनी आता वकिलाकडनं कोर्टाची नोटीस दिलेली आहे डॉक्टर यादव यांना, त्यांच्या प्रकाशकांना वगैरे. आता या ठिकाणी जर कोर्टाची नोटीस देऊन त्या प्रकारे जर तो विषय मार्गी लागणार असेल तर त्यावर आत्ता काही बोलण्यातला मतलब नाही आहे. मला असं वाटतं की 2 गोष्टी वेगळ्या ठेवाव्यात. एका बाजूला जर कोर्टाकडे हा निवाडा होणार असेल तर त्या कादंबरीविषयी जो काही निवाडा होईल तो त्या ठिकाणी स्वीकारला जाईल आणि त्याचा संदर्भ पुन्हा या अध्यक्षपदाशी किंवा राजीनाम्याशी आणू नये असं आमची पुन्हा भूमिका आहे. हे गृहीत धरूनच आहे जे संयोजन आम्ही पुढे त्याच्या 20 तारखेला नेणार आहोत किंवा त्या प्रकारचे ठरलेले कार्यक्रम, नियोजित कार्यक्रम तेव्हा होतील. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे मराठी साहित्याचं व्यासपीठ आहे, त्याला लक्ष बनवू नये वारकऱ्यांनी असं साहित्यप्रेमींना आज तरी वाटतंय आणि विभा देशपांडे यांनी त्याला स्वर दिलेला आहे. मी जातोय अनंत दीक्षितांकडे. मी थोडंसं आनंद यादवांना बाजूला ठेवतोय. दीक्षित सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की वारकऱ्यांचा हल्ली जो पवित्रा असतो तो मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास असा नसतो. कठोर व्रजासही भेदू जैसे हे ठीक आहे, पण वारकरी राजकारणाच्या नादी लागलेत. देऊचा प्रश्न आला किंवा डाव केमिकलचा प्रश्न आला किंवा आत्ता हा आनंद यादवांचा प्रश्न आला, ते आपली मर्यादा ओलांडतायत असं तुम्हाला वाटतं का?
मला असं वाटतं की कठीण वज्रासही भेदू ऐसे, याच्यामध्ये जे भेदायचं ते वज्र असलं पाहिजे. नाठाळाचे माथी काय काठी घालू असं म्हटलं तुकारामांनी, तर ज्याच्या डोक्यात काठी मारायची तो नाठाळ असला पाहिजे. यादव हे एक सर्जनशील साहित्यिक आहेत, साहित्य अकादमीचा त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. त्यांच्याविषयीचे वाद आहेत हे बरोबर आहे, म्हणजे वाङ्मयीन क्षेत्रामध्ये सुद्धा आहेत, पण तो वेगळा विषय आहे. वारकरी संप्रदायामध्ये हा प्रकारचा प्रवाह का येतो आहे हा फार आयसोलेटेड किंवा एकाकी प्रश्न झाला असं मला वाटतं. समाजाच्या सर्व जीवनामध्ये आक्रमकतेने आणि असहिष्णुतेने आपले प्रश्न सोडवण्याची जी राजकीय, शैक्षणिक, सार्वजनिक स्पर्धा सुरू आहे त्याचं एक प्रतिबिंब याच्यामध्ये उमटतंय असं मला वाटतं. आणि समस्त वारकरी संप्रदाय हे साहित्य संमेलन काहीतरी उधळण्याच्या मनस्थितीत आहेत असं मला वाटत नाही. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाथा ज्यांनी इंद्रायणीत बुडवल्या त्याला सुद्धा तुकाराम महाराजांनी आपला शिष्य म्हणून मान्यता दिली. त्यामुळे ह्या प्रश्नावरती चर्चेनं, संवादानं आपल्या भावना दुखावलेल्या असतील, आपल्या अस्मिता ज्या आहेत, ज्या विचारांचं त्यांनी पोषण केलं त्याला कुठेतरी धक्का बसलाय असं वाटणं इतपत समजू शकतो. पण हे सगळे प्रश्न आपण विवेकाने सोडवू शकू. हा रस्ता सोडून काहीतरी संघटनेचा आणि दबावाचा पवित्रा घेणं, याला राजकीय वास आल्यासारखी प्रतिमा निर्माण होती, ही गोष्ट खरी आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्रातला वारकरी संप्रदाय हा खूप व्यापक आहे, चौफेर आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा तो निश्चितपणानं विचार करेल. कारण शेवटी असं असतं की जगामध्ये आज आपण वाङ्मयाच्या क्षेत्रात, चित्रकलेच्या क्षेत्रात जे पाहतो आहोत, अनुभवतो आहोत, ते सगळं धर्माच्या कडवेपणाकडे, एका अतिरेकी टोकाकडे जाताना आपल्याला दिसत असताना भारतीय लोकशाहीची ही गरज आहे नवा विचार येणं. अर्थात यादवांसारख्या माणसांनी, मी ती कादंबरी वाचलेली नाही, पण त्यांनी जे लिहिलंय, जे प्रसिद्ध झालेले त्याच्यावरचे आक्षेप, या गंभीर गोष्टी आहेत, ह्या संवादाने सोडवल्या पाहिजेत असं मला वाटतं. हे संवादाने सोडवले पाहिजेत. आणि तुम्ही जे म्हणालात वारकरी समंजस आहेत, शहाणे आहेत, तुका आकाशा एवढा, हे मगाशी जे आपल्या चर्चेमध्ये उल्लेख झाला ते पुन्हा एकदा मी इथे अधोरेखित करू इच्छितो. तुका आकाशा एवढा आहे, त्याला असं एका कोंडाळ्यामध्ये, एका डबक्यामध्ये बंद करायचा प्रयत्न करू नका असं वारकऱ्यांना सांगण्याची वेळ येते. ही शोकांतिका आहे का, याच्यावरही मी चर्चा करणार आहे. वारकरी आपल्या सगळ्या संत वाङ्मयाच्या शिकवणुकीपासून दूर जात आहेत का, आणि लेखकाचं स्वातंत्र्य काय आहे, ते अमर्याद आहे का, याविषयी मी बोलणार आहे. पण आता घेऊया एक ब्रेक. ब्रेकपूर्वी आपला प्रश्न बघा. आनंद जाधव यांच्या राजीनाम्याची मागणी योग्य आहे का? पडद्यावर बघा. होय म्हणतायत आता 67% लोक. घेऊया एक ब्रेक. पहा फक्त IBN लोक.